सध्या देशामध्ये कांद्याचा पुरवठा पुरेसा असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। चालू वर्षासाठी सरकारकडे 1.21 लाख टन कांद्याचा मजबूत राखीव साठा उपलब्ध आहे। तसंच या वर्षामध्ये देशात सुमारे 307.37 लाख टन कांद्याचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या उत्पादना इतकंच आहे। कांदा लवकरात लवकर आणि मोठ्या प्रमाणावर विविध शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी सरकारनं कांदा एक्सप्रेस रेल्वेचा वापर वाढवलेला आहे। कांद्यानं केलेला वांदा दूर करण्यासाठी आता सरकारनं तातडीनं पावलं उचलल्यानं कांदा भाववाढीचं संकट काहीसं टळलंय। देशात कांद्याचा साठा पुरेसा असून घाबरण्याचं कारण नाही। चालू वर्षासाठी सरकारकडे 1.21 लाख टन कांद्याचा राखीव साठा। केंद्र सरकारकडून ग्राहकांना तुर्तास दिलासा। गेल्या काही दिवसात साखर आणि तांदळापाठोपाठ सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याच्या दरानंही बाजारात 50-60चा टप्पा ओलांडलाय। किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय। या भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि बाजारातील कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत खरेदी केलेल्या बफर स्टॉक मधून कांदा थेट बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय। या मोहिमेअंतर्गत आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकातून मालगाडीनं सुमारे 850 टन कांदा दिल्लीतील आझादपूर मंडी या ठिकाणी पाठवण्यात येतोय। गेल्या वर्षी केवळ 14 रेल्वे फेऱ्यांद्वारे 12,000 टन कांदा पाठवण्यात आला होता, तर यंदा तब्बल 86 रेल्वे फेऱ्यांद्वारे 88,000 टन कांदा 16 मोठ्या शहरांमध्ये पाठवला जातोय। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सणासुदीमुळे दरवर्षी कांद्याचे भाव थोडे वाढतात, मात्र सरकारच्या या तत्पर निर्णयांमुळे कांद्याचे दर लवकरच नियंत्रणात येतील। देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये कांद्याचे किरकोळ आणि घाऊक दर वाढले असून केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयानं कांद्याचे दर जाहीर केले। देशभरात सध्या 43.53 प्रति किलो कांद्याचा भाव आहे। मागील वर्षी हा भाव 27.37 होता। आता वार्षिक वाढलेली टक्केवारी 59%। मुंबई 47 रुपये चालू भाव। दुसरीकडे मागील वर्षाचा भाव होता 32 रुपये किलो, तर वाढलेली टक्केवारी 46.8%। दिल्ली चालू दर 55 रुपये प्रति किलो, मागील वर्षाचा दर 35 रुपये प्रति किलो, तर वाढलेली टक्केवारी 57.1%। चेन्नई चालू दर 60 रुपये प्रति किलो, मागील वर्षाचा दर 33 रुपये प्रति किलो, वाढलेली टक्केवारी 81.8%। तर सरकारचा सवलतीचा विक्री दर 35 रुपये। केंद्र सरकारनं बफर स्टॉक मधील कांदा केवळ दिल्लीपुरता मर्यादित न ठेवता देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही पाठवण्याची तयारी केली आहे। दिल्ली पाठोपाठ कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, कोची आणि मदुराई या शहरांमध्येही टप्प्याटप्प्यानं रेल्वेनं कांदा पाठवला जाणार आहे। एनसीसीएफ, नाफेड आणि केंद्रीय भंडारच्या आउटलेट्स तसेच मोबाईल व्हॅनद्वारे सर्वसामान्यांना 35 रुपये प्रति किलो या दरानं अनुदानित दरानं कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे। केंद्राकडे सध्या सुमारे 1.21 लाख टन कांद्याचा बफर साठा शिल्लक आहे, जो आगामी सणासुदीच्या काळात दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा असल्याचा दावा सरकारनं केलाय। नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीतील कथित अनियमिततेनंतर आता सरकारी साठ्यातील कांद्याची गुणवत्ता आणि साठवणुकीवर प्रश्न उपस्थित झाले। काही केंद्रांमध्ये खरेदीनंतर काही दिवसातच कांदा सडल्याचं तसेच गोदामातून काळे पाणी वाहत असल्याचं आढळलंय। हा कांदा बाजारात पाठवण्यापूर्वी कांद्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासणी करण्याची मागणी होते। सरकारनं बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करताना किमान खरेदी भाव 2125 प्रति क्विंटल केलाय, मात्र उत्पादनाचा वाढलेला खर्च विचारात घेता प्रति किलो 30 रुपये दर मिळावा अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होते। आगामी सणासुदीच्या काळात रक्षाबंधन, गणेशोत्सव, अन्नधान्याची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं उचललेलं हे पाऊल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार असलं तरी स्थानिक बाजारातील दरावर याचा नेमका किती परिणाम होतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणं अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.